चपात्या झाल्यावर उरलेलं पीठ ठेवून ठेवून फेकून नाही द्यायचं बरं. त्याचं तवाच असं काही बनवून खायचं ना की जे खाल्ल्याच्या नंतर इथून पुढे जाणून बुजून पीठ उरलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं माहितीये का, सगळ्यात पहिलं तर कांदे कापून घ्यायचे. इथं मी एक कांदा कापलाय, तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढे कांदे कापून घ्यायचं. कांदा बघा एकदम असा बारीक उभा कापला पाहिजे, भाज्याला कसं आपण कापतो त्याच्यापेक्षा पण असा पातळ कापायचा. त्याला असं सुट्ट करून घ्यायचं, लगेच एका प्लेटमध्ये टाकायचं. त्याच्यावर लगेच टाकायची कसुरी मेथी 1 ते 1.5 चमच टाकायची म्हणजे वाळलेली मेथी, लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी धन्याची पावडर टाकायची आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकायची थोडीशी. आता याला चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे एक जीव करून घ्यायचं. लगेच पीठ घ्यायचं, ते कणकीचं आणि पिठात बुडून येणं त्याला असं थोडंसं लाटून घ्यायचं. जास्त मोठं पण नाही करायचं. आणि त्याच्यावर लगेच आहे ना मग या कांद्याचा मसाला ठेवून द्यायचा. आता मीठ टाकायचं बरं का, नाही तर परत म्हणता मीठ नाही टाकलं. काय होतं माहिती का, पहिलं जर मीठ टाकलं ना याला पाणी सुटतं आणि आपण हे लाटायला गेलं का मग हे सगळं फुटून निघतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण या कणकीवर मसाला टाकतो ना तेव्हाच मीठ टाकून याला ना मिक्स करून घ्यायचं. आणि आपण पूर्णाला कसं करतो त्याप्रमाणे याचं तोंड दाबून घ्यायचं आणि लगेच पिठात बुडून आहे ना हलक्या हाताने लाटून घ्यायचं. जास्त जोर नाही दाखवायचं बरं का, इथं नाही तर सगळा मसाला